खरसुंडी येथील प्रसिद्ध श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या अनागोंदी कारभाराने 181 किलो चांदीच्या हिशोबावरून सामाजिक कार्यकर्ते शेखर निचळ यांनी ट्रस्टवर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला। राजकीय वरदहस्तानं प्रकरण दडपले जात असल्याचा खळबळजनक दावा केलाय। निचळ यांनी आज दिनांक 25 रोजी पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या कारभारातील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवलेला आहे। देवस्थानात जमा झालेल्या 181 किलो चांदीची नोंद धर्मादाय कायद्याप्रमाणे का करण्यात आली नाही, तसेच चांदीच्या रथासाठी वापरण्यात आलेल्या तब्बल 320 किलो चांदीचं दान नेमकं कोणत्या भाविकांनी दिलं याची यादी सार्वजनिक का केली जात नाहीये, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। चांदीच्या हिशोबासाठी मोठी तफावत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरावर चांदीचं काम करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेतली होती का, यावरही प्रश्न उपस्थित झाले। चांदी बसवण्यासाठी मूळ दगडी खांबांना ड्रिल करण्यात आल्याचा आरोप निचळ यांनी केला असून यामुळे मंदिराच्या मूळ वास्तूला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जाते। ट्रस्टच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती करताना निचळ यांनी तिजोरीच्या चाव्या अध्यक्षांच्या मुलाकडे कशा, ट्रस्टच्या नोंदीतून महाराजांचं नाव का वगळलं, तसेच चांदी काढून घेताना जबाबदार विश्वस्त का अनुपस्थित होते, असे मुद्दे उपस्थित केले। या सर्व प्रकारामुळे निष्पाप पुजारी समाजाची नाहक बदनामी होत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। जोपर्यंत 181 किलो चांदीचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, अशी माहिती अधिकारातून सर्व मागवली जाणार असून ट्रस्ट विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करणार असा इशारा शेखर निचळ यांनी दिलाय। या गंभीर आरोपामुळे खरसुंडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून आता श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट यावर काय भूमिका घेणार याकडे भाविकांचं लक्ष लागलंय। लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र श्री सिद्धनाथ मंदिर तीर्थक्षेत्र खरसुंडी आणि या खरसुंडी मंदिराचा लौकिक महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारतभर पसरलेला आहे। अशा या श्री सिद्धनाथ मंदिराची ख्याती जगभर असताना देवस्थान म्हणजे देवस्थान आणि देवस्थान मध्ये असणारा ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या बंधन कारभारामुळे, चुकीच्या कारभारामुळे आणि पूर्ण त्यांच्या काळ्या बाजारामुळे आज ह्या देवस्थानची बदनामी होऊ लागली। याला पूर्णतः कारणीभूत मंदिर समिती ट्रस्ट आहे। मग ह्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने का होतोय, ह्यांना कोणतं हे पब्लिक ट्रस्ट आहे, मग ह्याला प्रश्न आम्ही विचारायचे का नाहीत? त्यांचा आता आरोप होतोय की हे सगळं राजकारणातून चालू आहे। आजपर्यंत राजकीय शक्तींचा वापर करून कोणी राजकारण केलं? ट्रस्टचे प्रत्येक भोंगळ कारभार यांनी आतापर्यंत कुणाकडे जाऊन मिटवले हे यांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही। माझी महत्वाचा मागच्या पत्रकार परिषदेत माझा प्रश्न होता की मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोरील 6 खांब हेमाडपंथी म्हणजे ते प्रामुख्याने 2 खांब आणि त्याच्या मागचे असणारे 4 खांब त्यावरील 181 किलो चांदी, म्हणजे पुढील 2 खांबावर वेजगाववाल्यांनी 24 किलो, देवीखिंडीवाल्यांनी 24 किलो आणि वर नक्षीकाम गजमुख असलेले असं 51 किलोचे ते चांदीचे 2 खांब होते आणि त्यामागे 130 किलो 4 खांबाला 130 किलो चांदी होती। माझा प्रश्नच आहे की ही 181 किलो चांदी आहे 6 खांबावर। आता सध्या परिस्थितीत माझ्याकडे तो व्हिडिओ आहे चांदीचा 6 महिन्यापूर्वीचा, आता त्या खांबाला चांदी नाही। माझा त्यांना एवढाच प्रश्न आहे की चांदी दाखवा, कुठे आहे ती चांदी? मग तुम्हाला जर दान दिलेली चांदी धर्मादाय आयुक्तांच्या प्रत्येक म्हणजे यांची सगळी नोंद की धर्मादाय आयुक्तांना करते, बॉम्बे ऍक्ट कायदा 1950 काय सांगतोय की प्रत्येक जर वस्तू दान केली तर त्या प्रत्येक वस्तूची नोंद ही धर्मादाय आयुक्ताच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे ट्रस्टकडे असणे बंधनकारक आहे। मग ट्रस्टनं आतापर्यंत त्याची नोंद का ठेवली नाही? यांचं सरळ म्हणणं आहे की गुप्तदान म्हणजे गुप्तदान येतंय। मग आज मी जर गुप्तदान आलं तर शेखर निचळ या नावानं दिलं तर शेखर निचळ या नावाची नोंद अधिकृत करणं गरजेचं आहे, असं बॉम्बे ऍक्ट कायदा 1950 सांगतोय। आणि जर शेखर निचळचं म्हणणं आहे हे निनावी ठेवा तर निनावी काय करायचंय? त्यांनी धर्मादाय आयुक्त सांगतोय कायदा की शेखर निचळचं नाव घेऊ नका, पण त्याची नोंद तुमच्याकडे करा। मग आज तुम्ही केली आहे का? यांचं काय म्हणणं आहे? आजपर्यंत आम्ही गुप्तदानाची नोंदच केली नाही। मग हे गुप्तदान तुम्ही घरी नेलं का? आजपर्यंत गुप्तदान कुठे गेलं? यांनी आजपर्यंत गुप्तदानाची नोंदच केली नाही। मुळात यांचा कारभारच भ्रष्ट आहे आणि ही आज मी यांच्यावर चोरीचाच आरोप करतोय। 181 किलो जर ही खांब आहे, ह्या खांबाला चांदी 181 किलो होती, आज ती दिसत नाही। चांदी दाखवा ना। तुम्ही मूळ प्रश्नाला बदल देऊन आज राजकारणाचा आरोप, हे सगळं चुकीचं आहे। मुळात राजकारणात मी नाही, मी समाजकारणात आहे। मी आत्ता 2 वर्ष राजकारणात, तुम्ही 40 वर्ष राजकारण करताय। प्रत्येक राजकीय पुढाऱ्याचा वापर करून, राजकीय शक्तींचा वापर करून आज तुम्ही सगळे
तुमची धागेदोरे नष्ट केली. तुमच्या आज तुम्ही काय म्हणताय आमच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, आटपाडी कोर्टात केस चालू आहे, कोल्हापूर कोर्टात केस चालू आहे, मग काय तुम्ही सांगताय की आमच्यावर केस नाही म्हणून? हे सगळं धनबंद खोट आहे आणि हे सगळ्यांचा लपवा छुपीचा बाजार आहे. मग ट्रस्टमध्ये 7 लोक आहेत. जर तुम्ही खांबाला दान दिलेली चांदी, तुम्हाला अधिकार काय? 7 लोक तर तिथं कमीत कमी पाहिजे. गावातला त्रयस्थ व्यक्ती राहू द्या, चेअरमन आणि 7 विश्वस्त वाईस चेअरमन. जर वेजेगावच्या जर भाविकाला तुम्ही खांबावरील चांदी काढून देताय, तर त्या लेटर पॅडवर 7 जणांच्या सह्या पाहिजे होत्या. आणि तुम्ही चांदी काय करताय? रात्रीची देताय. रात्री का दिली? रात्री चोरी होती. रात्रीची चोरी असते, दिवसा जर दिलं तर ती चोरी होत नाही. रात्री तुम्ही देताय, पण कुणाला विचारून दिली? बरं, त्या कागदावर तुम्ही उल्लेख करायला पाहिजे होता की बाबा आम्ही ही चांदी एवढी काढली, ह्याचं वजन लाकडासहित एवढं भरलं, साधं एवढं भरलं. आज तुम्हाला ते बोलायचा अधिकार नाही. तुम्ही चांदी देऊन बसलाय. टोटल ती पुढच्या 2 खांबाला 51 किलो चांदी होती. बर, जर तुम्ही काय म्हणताय परवाच्या पत्रकार परिषदेत हे वेजेगाववाल्यांनी चांदी लावलेली, मग देवीखिंडीवाल्यांना 2 मार्चला स्टाम्पवर का लिहून दिलं? ती चांदी कुठून आणली? ती 27 किलोची चांदी होती ना राहिलेल्या. 24 किलो जर बालाजी दत्तात्रय देवकरला ते म्हणते दिले असेल, ह्यात काय अधिकृत नोंद नाही त्यांनी दिलेली. आणि म्हणणार ते 100 किलो होती, 200 किलो होती. तुम्ही त्यात नोंद 24 किलोची ठेवायला पाहिजे होती देतानाच. तुम्ही गायल्यावर वजन करताय, मग तुम्ही त्याची 27 किलो ठेवून घेतली ना. मग त्या दिवशी देवीखिंडीवाल्यांना तुम्ही 24 किलो दाखवली. मग आता ती त्यात 24 किलो दाखवल्या. वेजेगाववाल्यापाशी जी आहे तो कटकला, त्याची चांदी अजून आलेली नाही. मग तुम्ही काय सांगताय? मग 2 मार्चला तुम्ही स्टाम्पवर लिहून दिलं देवीखिंडीवाल्यांना, मग अजून चांदी का दाखवत नाही? ही जर वस्तू तुम्ही चांदीची घाल केल्या, 2 महिने हा प्रकार चालू आहे. हा 2 महिने प्रकार सुरू असताना तुम्ही चांदी आणून दाखवायला पाहिजे होती. मुळात 6 खांबांचा विषय, 181 किलोचा 6 खांबांचा विषय, त्या प्रश्नाला बदल देऊन हे वेगळं सांगायला लागले जातात. पुढच्या 2 खांबांची 51 किलो चांदी, मागच्या 4 खांबांची 130 किलो चांदी. ह्या प्रश्नावर त्यांनी प्रथमतः बोललं पाहिजे. त्यानंतर त्यांनी परवा काय सांगितलं की रथाचं ऑडिट झालं. बरोबर आहे, मी मानतो रथाचं धर्मादायच्या कायद्याप्रमाणे ऑडिट झाले. मग 320 किलोचं जर रथ आहे तर 300 हे पब्लिक ट्रस्ट आहे, पीटीआरला नोंद आहे पब्लिक ट्रस्ट रजिस्टर. त्यामुळे पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे ही सगळी माहिती लोकांना दाखवणं गरजेचं आहे. माझा आज ह्यांना उघड सवाल आहे की 320 किलोचं जर तुम्ही म्हणताय रथ होता आणि आहे आणि त्याची तुमच्याकडे नोंद आहे धर्मादाय कायद्याला, तर 320 किलो लोकांची 8 दिवसात नावं यादीला दाखवा. त्याची फळ्यावर नोंद लगेच 8 दिवसात मला पाहिजे 3 नावं. आणि सगळ्या भाविक भक्तांना कळून द्या 320 किलो चांदी कुणी घातली आणि कुणी दान केली ही कळलं पाहिजे ना लोकांना. हेच सांगतात की 320 किलो होती का 620 किलो, ते 8-15 दिवसात कळेलच. नक्कीच कळणार आहे तुम्हाला 320 किलो होती का 620 किलो होती. पण आज जर ते म्हणतात का 320 किलो चांदी होती, त्यांनी बोर्डवर सगळ्यांची नावं दाखवली आणि ह्यात कोणतंही राजकारण आहे. आणि यामुळे 1000 ते 1100 गृह समाजाचा उमरा आहे गावात. ह्या ट्रस्टच्या मुंगळ कारभारामुळे आज त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत आहे. ते देवाची प्रामाणिकपणे सेवा करतात. कुणाला 16 वर्षात, मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं की कुणाला वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 8 वर्षात नाही, 16 वर्षात आठवडा येते. 8 दिवस फक्त बसण्याचं त्यांना सेवा करण्याचं हे असते. जे ताटातलं उत्पन्न आहे ते त्यांना मिळतं, ते पण सेवा 8 दिवस केल्यावर मिळते. ह्यात ट्रस्टचा गुरव समाजाचा काही संबंध नाही, वारंवार सांगतोय. पण मग ट्रस्ट का आज जबाबदारी सत्य एवढं होऊन तुम्ही जर चांदी दाखवली पाहिजे ना, मूळ प्रश्नाला का तुम्ही बदल देताय? आज चांदी दाखवा ना. माझा तुम्हाला प्रश्न काय आहे? खांबावरील 6 चांदी कुठे गेली? माझ्याकडे व्हिडिओ आहे, 6 खांबावरील चांदी असणारा व्हिडिओ मी व्हायरल केलाय. धर्मादाय कायदा काय सांगते त्याचा व्हिडिओ आहे. एडिट माझ्याला बातमी लागल्या. आज महाराष्ट्रातील देशातील सगळ्या लोकांपर्यंत बातमी पोहोचली. मूळ प्रश्नाला चांदीच्या बदल देऊन तुम्ही आज हा तुमचा कारभार चालू आहे. तो आज मी तुमच्यावर चोरीचा आरोप करतो. 181 किलो तुझी चांदीची तुम्ही चोरी केली आहे आणि तुम्ही म्हणताय रथ 320 किलोचा आहे. हवा उघड 320 किलोचा आहे, 720 किलोचा आहे, काय 1020 किलोचा आहे. तुम्ही 320 किलो जर म्हणताय, आमच्याकडे जर त्याची नोंद आहे तर येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी 320 किलो चांदी कोणी घातली ते दाखवली. ह्यांचं वारंवार ते सांगाय की गुप्तदान आमच्याकडे नोंद होत नाही. मग जर सर साधा प्रश्न आहे की वर्षाला मी जास्त म्हणत नाही, अर्धा 1 किलो सोनं, 250 ग्रॅम सोनं, 1/2 किलो सोनं गुप्तदान खर्चून, मी 1 किलो 2 किलो सोनं म्हणत नाही. आणि 10 किलो चांदी येते निनावी गुप्तदान म्हणून. मग आजपर्यंत कोणी नोंद केली का?
मागच्या 50 वर्षातून 40 वर्षातून जाऊ द्या, ह्या 10 वर्षात 250 ग्रॅम 2.5 किलो सोनं झालं आणि 10 किलो चांदीनं 100 किलो चांदीच आहे. कुठं आहे मग ह्यांचं सरळ चेअरमन काय म्हणते, चेअरमन सरळ म्हणते की गुप्तदानाची आजपर्यंत आमच्याकडे नोंद नाही. कलम बॉम्बे ऍक्ट कायदा काय सांगतो 1950 चा की जर तुम्ही नावानिशी दिली, शेखर मिसळ या नावानं जर मी 1 किलो चांदी दिली तर शेखर मिसळ या नावानं नोंद करणं गरजेचं आहे. बर शेखर मिसळ जर म्हणतोय माझी नोंद करू नका, निनावी ठेवा, तरी सुद्धा कायदा धर्मादाय कायदा सांगतोय की त्याची नोंद ठेवणं तुमच्याकडे बंधनकारक आहे. तुम्ही मग आता शिर्डी साईबाबा संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, आज त्यांच्याकडे मी शेखर मिसळ 1 किलो चांदीचा हार दिला तर तिथं माझ्या नावानं हार नोंद होते आणि टीव्हीला प्रसार माध्यमांना सगळ्यांना ती बातमी जाते. बरं मी शेखर मिसळ नाव सांगितलं, माझं नाव घेऊ नका. ते सरळ जाहीर करतात की अमुक अमुक अशा एका अनोळखी भाविकानं 1 किलो चांदीचा हार दान दिला, त्याची नोंद होते ना तिथं असा मुंबई कारभार होत नाही. बरं रात्रीचं तुम्हाला द्यायचा अधिकार काय? बरं त्या बालाजी दत्तात्रय देवकरांना मी संपर्क साधला तर वर्ष झाले हेच मागे लागले की पुरातत्व विभागाची लोक यायला लागले तर तुम्ही चांदी ठेवू नका. आजपर्यंत पुरातत्व नावाखाली यांनी चांदी काढली कशी? आज त्या हेमडपंथी 12व्या शतकातलं मंदिर आहे, पूर्ण त्याला आज वेगळा पडायला लागले. उद्या जर त्या मंदिराला काय कमी जास्त झालं, तुम्ही आज बिल वगैरे पडताय, कोण जबाबदार आहे त्याला? हे मंदिर बांधता येत नसतं परत हे हेमडपंथी मंदिर आहे, त्याला आज किती तुम्ही जावा पत्रकार किती होणं पाडले, त्याला अधिकार तुम्ही पुरातत्व विभागाची परवानगी घेतली का? बरं चांदी तुम्ही कुणाला दिल्या? बालाजी दत्तात्रय देवकर. आणि आज तुम्ही कुठला माणूस आणलाय तिथे देवकराचा तिसरा, त्याचा काय संबंध नाही. ज्याला माणसाला चांदी दिल्या तो माणूस आहे तुमच्या समोर बोलायला नाही. बरं तुम्ही तो माणूस बोलायला नाही, देवी खिंडीवाल्याला तुम्ही स्टॅम्पवर काय लिहून देताय की 2 मार्चला चांदी तुम्हाला दाखवले, कुठल्या आणली? म्हणजे ह्या सगळ्या यांचा गोंधळ कारभार ही स्पष्ट दिसून येतोय. ह्यांचं पूर्ण आतापर्यंत ह्यांना कोणी म्हणजे प्रत्येकाला ह्यांनी मॅनेज केलं, राजकीय शक्तींचा काळा वापर करून ह्यांनी आतापर्यंत खासदाराला घाल, आमदाराला घाल, मंत्र्यांना घाल. बरं ह्यांच्यावर सगळ्या गुन्हे दाखल आहेत, ह्यांच्यावर केसेस चालू आहेत 2-4 ठिकाणी. हे काय म्हणतात? बरं ह्या 181 किलोचा आज ठोस म्हणजे निर्णय झालेला नाही. त्यामुळे ह्यांना माझं तर स्पष्ट मत आहे की ट्रस्टवर ह्या चेअरमन विश्वस्तांना राहण्याचा अधिकार नाही. मग हे कोणत्या अधिकाऱ्यांनी तिथं बोलतायत? त्यामुळे येणाऱ्या काळात सगळं हळूहळू करू. पण आता मूळ मुद्दा 181 किलो खांबावरील चांदीचा, आणि ती चांदी लगेचच येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी तातडीने प्रशासनानं पण याचं दखल घेणं झाले. प्रशासनाला काय अडचण आहे? आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, धर्मादायचे चॅरिटी कमिशनर राज्याचे अमोक कोल्हे सर यांच्याशी पण चर्चा झाली, त्यांच्याशी समक्ष भेटलेलं. त्यामुळे येणाऱ्या 8-10 दिवसात वरून यंत्रणा लागेल. पण खाली पोलीस प्रशासन काय करते? आज ही सरळ मी चोरीचा आरोप करतोय, चांदी खांबाला होती ना आज नाही, मी सरळ आरोप करतोय. मग आजपर्यंत कुणी भूमिका का घेतलं? मग यांच्यावर प्रशासन पोलिसांवर ही कुणाचा दबाव आहे का? याला उत्तर पोलिसांनी सगळं दिलं पाहिजे आणि लवकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून यांना अटक केली पाहिजे. आणि 181 किलो चांदीचा पै पाहुण्याने दिल्या, यांच्यात वाटून घेतल्या. आजपर्यंत यांनी गुप्तदानाच्या नावाखाली काय गोंधळ कारभार केले, ती सगळं उघड झाले. गुप्तदानाची नोंदच नाही म्हणते. मग वर्षाला 250 ग्रॅम सोनं येते, 10 वर्षात झालं 2.5 किलो सोनं, 10 वर्षाची चांदी 10 किलो प्रमाणे झाली 100 किलो. कुठंही नोंद त्यांच्याकडे एकाही गोष्टीची नोंद नाही. बर माझा अजून एक मुद्दा आहे की धर्मादाय कायदा काय सांगतोय की दान केलेली वस्तू पुन्हा भाविकाला देता येत नाही. जर आता हे म्हणतात ना ट्रस्टकडे 320 किलो रक्ताची नोंद आहे, उद्या जर 320 किलोतली चांदी मागायला आली रक्ताची, आम्हाला काढून द्या, दागदुजी करणार आहे, देता येते का यांना? 320 किलोचा चांदीचा रथ आहे, उद्या त्यातली 5-50 लोक आली आणि आम्हाला आमची चांदी द्या म्हणते, देता येते का? नाही. मग तुम्ही खांबावरील चांदी कशी काढून दिली? दागदुजी जरी करायचे 7 लोकांनी, ट्रस्ट आहे ना, चेअरमन आहे, 7 विश्वस्त आहे, 7 विश्वस्त 2 सचिव सोडून चेअरमनचं पोरगा त्या कागदावर सही करतोय, काय संबंध आहे त्याचा? तर ही 7 लोक त्या दिवशी चांदी काढून घेताना नाही, ह्याला वेळ नाही. मग तुम्ही ट्रस्टवर राहायचा तुम्हाला अधिकार काय? म्हणजे ही सगळ्यात चोरी आहे. आणि ट्रस्टकडे सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्हीची नोंद आहे, सीसीटीव्ही घ्यावेत त्यांनी, का घेतली नाहीत आतापर्यंत? म्हणजे हे सगळं आतापर्यंत यांचा गोंधळ कारभार आहे. याला कुणीही वाचा फोडलेली नव्हती. आणि हा शेखर मिसळ माझा जीव गेला तर चालेल, आज माझ्या जीवाला धोका यांच्यापासून, पण
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत 181 किलो चांदी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी हा लढा शेवटपर्यंत लढणार. आणि यानंतरची गोष्ट रथच हळूहळू उघड होईल. मी अजून 8-10 दिवसांनी पत्रकार परिषद घ्यायला लागेल. त्यांनी 320 किलो चांदीचा रथ आहे म्हणते, 320 किलोची त्यांनी सर्व भिंतीवर दाखव. हे पब्लिक ट्रस्ट आहे, त्यांनी दाखवलं पाहिजे. आणि जर दाखवत नसतील मग यांचा कुठतरी अनागोंदी कारभार आहे. आणि ह्या अनागोंदी कारभाराला वाचा कोणच पडत नव्हतं. ह्यात राजकारण नाही. मी पक्ष पार्टी सोडून सिद्धनाथाचा सर्वभक्त आहे, मी प्रामाणिक. देव कधीच बोलणार नाही. शेखर निचळ बोलण्यामध्ये देव बोलणार 100%. बरं मी अजून सुद्धा सांगतो, या गुरव समाजाचे 1100 घर आहे ती आज उद्ध्वस्त व्हायला लागली या ट्रस्टच्या कारभारामुळे. 7 लोकांनी कधी विश्वासाने या 7 बॉडीने कधी गुरव समाजाला विश्वासात घेतलं? कधीच घेतलं नाही आजपर्यंत. गावाला विश्वासात घेतलं का नाही? प्रत्येक गोष्ट यांच्या मनमानीप्रमाणे चालू आहे. 7 मधला एकच मान हलवली की नंदीबाईला 7 जण मान हलवली. मग त्या 7 जणांनी आज जर भ्रष्ट नाहीत तर 7 जणांनी लिखी द्यावं. 7 जणांनी 2च दोष आहेत तर बाकीच्या 5 जणांनी त्यांनी लिखी दिली पाहिजे, आमचा यात संबंध नाही. मग जर दोषी असतील तर ते 7च्या 7 आणि 7 चेअरमन, 6 विश्वस्त, 2 सचिव आणि चेअरमनचा पोरगा, त्याच्याकडे देवस्थानच्या चाव्या कशा? आतल्या ट्रस्टच्या आतल्या तिजोऱ्यांच्या चाव्या चेअरमनच्या कोणाकडे? जर ते चेअरमनचं वय झालंय, विश्वस्तांचं वय झालंय तर तुम्ही कारभार करू नका, द्या दुसऱ्या माणसांकडे सोपवा. बर तुम्ही काय सांगताय? एकाच समाजातील लोक पाहिजेत, धर्मदाय कायदा असा सांगतोय का एका समाज? बरं 7वं यात गोविंदबल गुरु नारायणबल गोसावी आमची मठाधिपती होती महाराज गादीची. त्यानंतर गोविंदबल गुरु नारायणबल गोसावी वारल्यानंतर कृष्णबल गोविंदबल गोसावी आले. कृष्णबल पण वारले ऍक्सिडेंट मध्ये. त्यानंतर सिद्धनाथ म्हणून गोविंदबल गोसावी आले. बरोबर का? 6 माणसं ती होती, 7वं माणूस महाराज होते. बरोबर का? महाराजांच्या गचुरीला धरून त्यांना हाकलून काढण्यात आलं. आणि 7वा माणूस 6 इंची होती, 7वा महाराज होता पहिल्यापासून ट्रस्ट मध्ये. मग तुम्हाला जर इतर समाजाचे तुम्ही नाही म्हणताय, बरोबर आहे, आमचा त्याला काही विरोध नाही. मग 7वं महाराज होतं त्यांना का तुम्ही काढलं? ह्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत दिलंय का? महाराजांच्या गचुरीला धरून. अहो ते महाराज देवाचा तुरा बनवायचा, देवाचा हार आणि 3 वेळेला देवाचा नैवेद्य बनवायचा अधिकार महाराजांना. गोविंदबल गुरु नारायणबल गोसावी होते. त्यानंतर कृष्णबल गोविंदबल गोसावी आले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला. परत सिद्धनाथ बल गुरु गोविंदबल गोसावी आले त्या गादीवर. मग महाराज ट्रस्ट मध्ये 7 नंबरला महाराजांची पाठी होती. त्यानंतर ह्यांना मान हलवणारा माणूस तिथं पाहिजे होता म्हणून त्यांनी 7वा माणूस पण त्यांचाच घेतला. फक्त त्यांच्या ऐकण्यातलं एकानं मान हलवली की 7 माणसांनी मान हलवली. बरं काय तुम्ही काम करताय? तुम्हाला सेवा प्रामाणिकपणे देवाची करायची नाही, फक्त मेवा खायचा आहे. माझा स्पष्ट गंभीर आरोप आहे. आणि 181 किलो चांदी तुम्ही चोरीच केली. आज तुम्ही चोरी केली आणि या चोरीच्या आरोपाला मी